म्हणजे आई सकाळी जे म्हणत होत्या ते करेक्ट आहे. सावली परत नाही 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 सावली परत नाही येऊ शकत. सावली परत नाही येऊ शकत. सावली कशी काय जिवंत आहे? सावली परत नाही येऊ शकत. सावली परत नाही येऊ शकत. काय 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 झालंय? राज राज काय काय झालं? तुला वेळ लागला की काय? तू जरा शांत बस. नाही, नाही, बस बस. काय झालं? ऐक राज राज ती जिवंत आहे. ती जिवंत आहे. हो हो, कोण जिवंत आहे? काय बोलतेस तू? मी तिला व्हिडिओ कॉल मध्ये बघितलं. हो मी- मी- हो मी- हो हो, कोण कोण जिवंत आहे? सावली मी ओवी सोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते तर मागे भिंतीवर मला सावलीचा फोटो दिसला. सावली त्या घरात आहे ज्या घरात आता सारंग आहे. काय बडबडतेस तू? सावलीची ठिकाणावर आहे ना. मूर्खासारखं काय बडबड बेळगावला कशी असेल ती? बेळगावला नाही आहे बघा. ती सारांसोबत तुला काहीतरी भास झाला असेल का? अरे मला भास नाही झालाय. तू हळू बोल. मला भास नाही झालाय. ऐक राज, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. व्हिडिओ कॉलवर बोलताना मागे मागे भिंतीवर मी सावलीचा फोटो बघितला. ती सावलीच होती. तीच सावली, तीच नजर. जिवंत आहे सावली. सावली सावली जिवंत आहे. त्या दोघं एकाच घरात. राज राज सारंग सावलीला तिथे बेळगावात भेटला तर सावली जिवंत आहे. तिचं बाळ जिवंत असेल. नाही नाही नाही, असं कसं होईल? तिला मारून टाकले मी. सोड. काही गडबड नाही केली, मारून टाकलं त्याला. कसं होईल? विठ्ठू माऊलीला नमस्कार केला की प्रवासामध्ये काहीच भीती वाटत नाही हो. आणि हो, विसरू नको बर का मला. पोहोचल्यावर नक्की फोन करा. माझा नंबर नीट ठेवलाय ना? हो, बाबाकडे दिलाय. चल मग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बाबाच ओ सुपर हिरो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आईला थँक्यू सांग माझ्याकडून आणि ओवीकडून. खूप केलं तुम्ही आमच्यासाठी. आयुष्यभर लक्षात राहील आमच्या. अवा आभार कसले मानता. आपल्याकडे अजूनही माणुसकी आहे. सांभाळून जावा. बाय बीर. बाय ओवी. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या भूतकाळाची चक्र आता फिरायला लागली आहेत. तू जो तुझा काळ गाडून टाकला होतास तोच काळ आता जिवंत होऊन तुझ्या पुढे उभा ठाकणार आहे. सावलीपासून पारखं झालेलं ऊन पुन्हा सावलीत येणार आहे. ज्यांना तू दूर केलं त्याचा खेळ चालू झाला आहे. ऊन आणि सावली एकत्र झाली आहे.
या ऊन सावलीच्या खेळाची खरी राणी, जिला तू तुझ्या कुळाचं दुर्भाग्य समजलीस, या घराचा श्राप समजलीस, तीच तुझं भाग्य बनून पुन्हा तुझ्या उंबरठ्यात उभी ठाकणार आहे. अंबाबाईचा उदो उदो. आई हा नारळ देवासमोर ठेव. आई आई काय झालंय? कसला विचार करताय? नाही काही नाही. तो हेळवी असं का म्हणत होता? ऊन सावलीचा खेळ आहे. तू ज्याला ऊन समजतेस ती खरं तर सावली आहे. ती सावली आता परत येणार आहे. म्हणजे एक मिनिट आई, तुम्ही काय म्हणालात आता? सावली परत येणार आहे? नाही नाही नाही, फॉरगेट इट मॉम. शी इज बीन लॉस्ट फॉर इयर्स. आपण इतके कष्ट घेऊन सुद्धा, किती प्रयत्न केले तरी सुद्धा तिचा कुठेच काही पत्ता नाही लागला. आणि आता आता अशी एकदम कुठल्या मॅजिकने ती समोर येणार आहे आपल्या. अगं तो हेळवी आहे ना, त्याच्याकडे आपली वंशावळ असते आणि तो असं काहीतरी बोलत होता. म्हणून त्याच्या शब्दाने मी जरा अस्वस्थ झाले. आई, तो काही ज्योतिषी नाहीये. असंच काहीतरी बोलला असेल. आई पण माझ्या मनातलं खरं सांगू का? खरंच असं झालं तर किती बरं होईल ना. कारण सारंग कितीही वरवर दाखवत असला तरी त्याचं अजूनही खूप प्रेम आहे सावलीवर. तो अजून विसरलेला नाहीये तिला. मी सुद्धा तिला विसरले नाहीये. तिने जे केलं ते मी नाही विसरले. तिने माझं घर उद्ध्वस्त केलं. तुझ्या बरोबर काय केलं ते सुद्धा नाही विसरले. पण मला आता भूतकाळ उकरून काढायचा नाहीये. चल आपण देवासमोर नारळ ठेवूया. वाव, कहाणी में ट्विस्ट. मला असला ड्रामा खूप आवडतो. आणि आता तर भविष्यवाणी झालीये. सगळ्यात आधी राजकुमारला सांगायला पाहिजे. येस, राजकुमार. शिबाई, नेमकं मला गॉसिप करायचं असतं तेव्हा याचा फोन नाही लागत. तर खूप वेळ ही गोष्ट मला पोटात ठेवायला लागेल आणि माझं पोट दुखेल. मग काय करणार? येऊ देत त्याला घरीच, मगच सांगते.